आपल्याला माहीत आहे की कायद्यामध्ये अनेक बदल केले गेले. परत त्यानंतर सुरुवातीला बेंटिंगच्या काळामध्ये एक पहिलं लॉ कमिशन स्थापन झालं. त्याचं 1833 साली थॉमस बॅबिंग्टन मॅकोला नावाच्या एका लॉर्ड्स म्हणजे ते एक बॅरिस्टर होते त्या काळामधले, आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीचा उद्देश असा होता की या भारत हा असा अखंड प्रदेश होता. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जातीचे हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, असे वेगवेगळ्या स्वरूपाचे लोक होते. त्यांचे कायदे वेगवेगळे होते. मुसलमानांसाठी कायदा वेगळा होता, हिंदूंसाठी कायदा वेगळा होता, ख्रिश्चनांसाठी कायदे वेगळे होते. एकच घटना आहे, समजा की एखाद्या एक्स व्यक्तीने खून केला तर त्यासाठी जर तो मुसलमान असेल तर त्यासाठी कायदा वेगळा होता, तोच माणूस जर ख्रिश्चन असेल तर वेगळा होता, हिंदूंसाठी कायदे वेगळे होते. परंतु जर अशी क्रिमिनल सिस्टीम जर वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे असतील तर एक संघटित असे एक देश आहे, त्या संदर्भात राज्य करण्यासाठी वेगवेगळे अडथळे येऊ शकतात. म्हणून इंग्रजांनी संपूर्ण भारत देशाला लागू होईल अशी एक समान कायद्यांची व्यवस्था करण्यासाठी, जसं समान नागरिक कायदा असतो तसं समान क्रिमिनल कोड असण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना या कमिशनची नेमणूक केली गेली. त्याच्यामध्ये त्रिसदस्यीय समिती होती. त्यांनी या भारत देशामध्ये असलेले जुने कायदे, त्यामध्ये असलेल्या लोकांची परंपरा, या सगळ्यांचा अभ्यास केला आणि 1833 साली जे कमिशन होतं त्याच्यामधल्या लॉर्ड मॅकोलनी या ठिकाणी भारताला लागू होण्यासंदर्भामधले कायद्यांची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 1833 साली ड्राफ्टिंग सुरू केलं, परंतु काही कारणास्तव हे ड्राफ्टिंग बराच वेळ चाललं. आपल्याला माहीत आहे 1857ला या ठिकाणी उठाव झाला भारत देशामध्ये, फार मोठा उठाव झाला. तो 1857चा उठावानंतर काय झालं की जी ईस्ट इंडिया कंपनी होती त्या ईस्ट इंडिया कंपनीचा सगळा कारभार राणीच्या हातामध्ये गेला आणि त्यानंतर या ठिकाणी भारत देशामध्ये अशा प्रकारचे उठाव होत आहेत. त्या लोकांवरती जरब बसवणं, या लोकांवरती कायदा तयार करणं यासाठी आणखीन निकडीची गरज वाटू लागली. त्यामुळे 1860ला या कायद्याची पूर्णपणे ड्राफ्टिंग केलं गेलं आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्या कायद्यांचा प्रस्ताव त्या ठिकाणी सादर केला गेला आणि त्यानंतर पार्लमेंटच्या दोन्ही सभागृहामध्ये चर्चा होऊन राणीची संमती मिळून त्या ठिकाणी 1860ला एक दंड संहिता तयार करण्यात आली आणि ती दंड संहिता प्रायोगिकत्वावरती भारताला लागू करण्यात आली, म्हणून त्याला भारतीय दंड संहिता नावाचा प्रकार त्या ठिकाणी केला गेला. हा 1860 साली तयार केला गेलेला कायदा आहे. त्याने 1860 सालानंतर ते आत्तापर्यंत 2023 सालापर्यंत या कायद्यामध्ये बरेचसे बदल त्या ठिकाणी केले गेलेले आहेत. जसं काय मी मागाशी सांगितलं, जशी सोसायटी बदलत असते त्या सोसायटीच्या गरजा बदलल्या असतात आणि त्या गरजांना जर समजा त्या ठिकाणी कायदा त्या ठिकाणी त्याचं परिमार्जन करण्यासाठी अपुरा ठरत असेल तर त्याच्यामध्ये बदल करावे लागतात. फॉर एक्झाम्पल आपण बघायला गेलं तर आपल्या ह्या जुन्या कायद्यामध्ये 1860च्या कायद्यानंतर बऱ्याच ठिकाणी बदल केले गेले. 376 निर्भया प्रकरण झालं दिल्लीमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला पनिशमेंटची तरतूद वाढवावी लागली. 376 ABCD असे प्रकार आणले गेले. 376मध्ये पनिशमेंटमध्ये बदल केले गेले. 354 आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ वुमन हा जो कायदा आहे विनयभंगाचा, त्याच्यामध्ये सुद्धा ABCD असे प्रकार आणले गेले. त्यामुळं आत्तापर्यंत या कायद्यामध्ये काही तरतुदी इन्सर्ट केल्या गेलेल्या आहेत ABCD स्वरूपात आणि कायद्यामधले काही जुने तरतुदी असेल त्या काढून टाकण्यात आल्या होत्या. फॉर एक्झाम्पल क्वीन नावाची एक डेफिनेशन्स होती सुरुवातीच्या कायद्यामध्ये 1860च्या, परंतु आता ती क्वीन राहिलेली नाही. त्या ठिकाणी भारत देशाचं सरकार आलं, त्यामुळे इंडिया नावाचा शब्द त्या ठिकाणी आणला गेला आणि इंडियामध्ये काय सांगितलं गेलं की इंडिया म्हणजे टेरिटरी ऑफ इंडिया एक्सेप्ट जम्मू आणि काश्मीर, कारण 370 प्रमाणे त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमुळे स्पेशल स्टेटस असल्यामुळं हे भारतीय दंडविधान त्या ठिकाणी जम्मू काश्मीरला लागू होत नव्हतं. परंतु ज्यावेळेस 370 नावाचं कलम त्या ठिकाणी हटवण्यात आलं त्यामुळे जम्मू काश्मीरला देखील हे 1860चे कायदे त्या ठिकाणी लागू करण्यात आलेले होते. त्यामुळं आता इंडियाची डेफिनेशन या कायद्यामधून बदल करण्यात आलेली आहे, काढून टाकले. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की या कायद्यामध्ये बऱ्याच वेळा कायदे त्याच्यामधले काही कलम काढून टाकले, त्याला कायदेशीर भाषेमध्ये रिपील केलं असं म्हणलं जातं. काही कायदे ॲड केले घेतले, काही कलम त्यामध्ये ॲड केले गेले, बदल केले गेले. परंतु हा 2023 साली हा संपूर्ण कायदा रद्दबादल केला गेला आणि त्यानंतर हा नवीन कायद्याची निर्मिती केली गेली.
त्याच धर्तीवरती इंडियन पिनल कोड याच धर्तीवरती या कायद्याची निर्मिती केली. त्याला नाव देण्यात आलं भारतीय न्याय संहिता.